आज पेशंट एक होते, येऊन गेले आणि बायपोलर मूड डिसऑर्डर होतं. म्हणजे बायपोलर मूड डिसऑर्डर आणि अल्कोहोल डिपेंडन्स पण. त्यांची शंका अशी होती की पेशंट आता बरा आहे, स्टेबल आहे, पण आता घरी सीनियर सिटीजन आहेत आणि पत्नी पण आहे, पण तो बाहेरगावी म्हणजे फॉर एक्झाम्पल गुजरातला कामासाठी 15-20 दिवस जाऊ का, असं त्यांनी प्रश्न विचारला. त्याचा आयडियल आन्सर असा आहे की काम ते कंटिन्यू करू शकतात, पण तो पेशंट स्वतःहून औषधं कंटिन्यू केली पाहिजेत, जरी तो आउट ऑफ स्टेशन असेल तरी. होतं काय, बऱ्याच जणांना मानसिक आजार ज्यांना असतात त्यांच्यामध्ये ही रिस्क राहते की ते अचानक बाहेरगावी गेले तर त्यांच्या मनामध्ये गोळ्या कमी करून बघूया, बंद करून बघूया, असा विचार येऊ शकतो. आणि कदाचित जेव्हा मेडिसिन बंद करतील तर ताबडतोब त्यांना लक्षणं निर्माण होऊ शकतात. म्हणजे ॲडिक्शनकडे पण जाऊ शकतो किंवा मानसिक लक्षणं पण दिसू शकतात किंवा दिसणार पण नाहीत किंवा थोड्या दिवसानं आपल्याला त्यांना ती सिम्पटम्स त्यांच्यामध्ये आढळून येऊ शकतात. मग सांगायचा विषय असा की एखादा पेशंट बाहेरगावी जर कामासाठी जात असेल तर तो व्यवस्थित औषधं घेतो का, तर हे बघणं जरुरी आहे. शक्यतो पेशंटला इंडिपेंडंट औषधं घेण्यासाठी परवानगी देऊ नये. सोबत कोणतरी एक रिलायबल व्यक्ती, कुठला तरी घरच्या व्यक्तीला सोबत पाठवलं आणि सुपरविजन केलं व्यवस्थित औषधांचं, तर हे बिघडण्याची शक्यता ही कमी राहणार. शिवाय समजा 15 दिवसासाठी जर कामाला जात असेल तर सोबत एक 5-10 दिवसाचे मेडिसिन्स हे एक्स्ट्रा असलेले बरे. याचं कारण असं की काही कामानिमित्त त्यांचा स्टे वाढू शकतो आणि अचानक 11th आवरला तिथे कुठे मेडिसिन मिळण्याची शक्यता कमी असते. आणि त्यात खास करून सायकॅट्री रिलेटेड जे मेडिसिन्स असतील ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळणं डिफिकल्ट राहू शकतं. त्यामुळे नातेवाईकांना एक विनंती राहील किंवा एक सल्ला राहील की पेशंट जेव्हा बाहेरगावी असेल तर कोणीतरी सोबत जरूर पाठवावं. मेडिसिन कंटिन्यू देणे आणि तो घेतो का हे ऑब्झर्व करणे हे महत्त्वाचं. मेडिसिन्स असतील तर एक्स्ट्रा 5-10 दिवसाचे स्टेपेक्षाही जास्ती कालावधीचे मेडिसिन सोबत असावेत. हे कॅल्क्युलेशन करून त्यांना बाहेर कामासाठी पाठवू शकता. म्हणजे बाहेर कामासाठी असेल, सुट्टीसाठी असेल, इव्हन फिरण्यासाठी असेल, ट्रीपसाठी असेल, कोणत्याही कामानिमित्त आपण नेटिव्ह प्लेसपासून जर जात असेल तर ही काळजी जरूर घेतली पाहिजे. थँक्यू.